चला बॅट्समन चला. चला या ठिकाणी अंपायरला विनंती आहे लगेचच मॅच स्टार्ट करायची. शुभम सर या ठिकाणी मैदानात तैनात आहेत, त्याचबरोबर राजू सर मैदानात तैनात आहेत. तर अंपायरची भूमिका बजावतात ते सलीम सर. त्याचबरोबर सुंदर असं भव्य दिव्य असं आयोजन शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी यांचं आयोजन. दिव्य प्रीमियर लीग 2025 पर्व 8वं आणि 8व्या पर्वामध्ये आपण आहोत. 8व्या पर्वामध्ये 2 मॅचेस आपण पाहिल्या, काळेवाडी वर्सेस जाधववाडी. त्यामध्ये काळेवाडी यांचा विजय, त्याचबरोबर आधीच्या शंभूराजे प्रतिष्ठान दिवे यांचा विजय झाला. तो सोनुरी या संघाबरोबर 2 विजयी संघ आपल्याला भेटले. त्याचबरोबर तिसरा सामना असणार आहे ज्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली असा शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी विरुद्ध जानता राजा प्रतिष्ठान दिवे. इथे मात्र शिवप्रेमी प्रतिष्ठान पवारवाडी यांनी टॉस जिंकून या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं गेलंय जानता राजा प्रतिष्ठान दिवे. इथे मात्र टायमर स्टार्ट होतोय आता. शुभम सर आणि राजू सर या ठिकाणी फील्ड अंपायर मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. जानता राजा प्रतिष्ठान आपला एक खेळाडू इकडे पाठवायचा आहे, त्याचबरोबर शिवप्रेमी प्रतिष्ठान आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. निखिल असेल इथे मात्र सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज इथे मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. तो गोलंदाज दोन्ही संघाचा 12वी खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. बॉलर कोण इथे मात्र चेंडू हवे, चेंडू टिपला जाईल का? चेंडू मात्र या ठिकाणी सूर्यनारायणाची कृपा फलंदाजावरती झाली आणि इथे मात्र चेंडू सोडला गेलाय. ड्रॉप या ठिकाणी झालाय, फलंदाजाला जीवदान दिलं गेलंय.
हा जांतराजा. मच्छिंद्र काढे बघ आता पूर्ण ओव्हर सांगा त्याला काय काय झालं केलं काय ॲड सगळं 12 खेळाडूकडे असला म्हणजे स्कोरर तर त्यांच्याकडेच आहे त्यांच्याकडे दिसतंय एक डॉट आला आता डॉट आला एक किती झालं स्कोर किती झाला 5 धावावरती लागल्यात. ओमकार यांची चांगली गोलंदाजी ओमकार कटके यांची चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा त्या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या या षटकामध्ये मात्र एक फलंदाज त्या ठिकाणी आऊट होता वाचलाय. जीवदान मात्र फिल्डरने त्याला दिलाय. झेल सुटला गेलाय. बघूया आता पुढचा चेंडू घेऊन येणार आहेत मैदानावरती गोलंदाज. अपडेट नाही झालं स्कोर चालू नाही केले ना मला वाटलं केले चालू हा टोटल विजय पवार यांची मात्र गोलंदाजी इथे मात्र सुरेख गोलंदाजी. इथे मात्र विकेट घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न जोरदार प्रयत्न चालू आहे. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत आणि याचं प्रेशर मात्र फलंदाजावरती येत आहे. जसा भेटेल जिथे भेटेल तो रन घेण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र त्याचा फटका बसणार आहे. फटका जाईल 2 षटकार 6 धावा षटकार. इथे मात्र प्रेशर थोडं रिलीज करण्याचा प्रयत्न केला गेलाय. विजय ना बॅक टू बॅक 2 षटकार आणि फलंदाज मात्र युट्यूबच्या दिशेने मात्र या ठिकाणी कॅमेऱ्याच्या दिशेने चेंडू डोलावतो. एकदा दुसऱ्या दिशेला तिसऱ्या दिशेला परंतु दोनही कॅमेऱ्याच्या दिशेने मारलेले चेंडू. मला किती वेळ तुम्ही शांत ठेवाल मला तुम्ही शांत ठेवू शकत नाही असं या ठिकाणी फलंदाज दाखवतोय. गेले जवळजवळ 8 चेंडू तो शांत होता परंतु आता हे पुढचे 2 चेंडू मात्र त्यांनी बॅक टू बॅक षटकार मारून आपण पुन्हा फॉर्म मध्ये आलोय असं दाखवून देतोय. पुन्हा एकदा 1 धाव चौकार 4 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार त्यानंतर पुढच्या चेंडूवरती चौकार म्हणजे जवळजवळ या 3 चेंडूवरती 16 धावा वसूल केल्या गेल्या आहेत. आतापर्यंत जी सुरेख गोलंदाजी आपण पाहिली 8 चेंडू मध्ये अगदी फक्त 5 धावा या ठिकाणी वसूल होत्या. पुढच्या 3 चेंडू मध्ये 16 धावा वसूल केल्यात. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. नाही नसेल तर नवीन बॉल घ्या मग दिलाय. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. इथे मात्र फिल्डर तैनात आहे. फिल्डर जोपर्यंत चेंडू आढेल तोपर्यंत एका धावेत समाधान मानावं लागणार आहे. एका धावेबरोबर 22 धावा धावफलकावरती लागल्यात. शांताराजा प्रतिष्ठान दिवे वर्सेस शिवप्रभू क्रिकेट क्लब पवारवाडी यांच्यामध्ये हा सामना रंगतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ते ओमकारजी कटके
ज्यांची या आयोजनामध्ये नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका आहे, असे सर्व शिवप्रेमी क्रिकेट क्लबचे सदस्य आणि त्यांचा हा सामना पहिल्या 2 षटकामध्ये 22 चेंडू 22 धावा या ठिकाणी झाल्यात. 12 चेंडू समाप्त आहेत. पुणे टेनिस आहे का? संदीप गोसावी ना हां, त्यांनी के बोलवलं. टेनिस आहे. त्या भावाने आदेश नाही त्यांनी. T20 होतं ना, त्याच्यावर पहिलं काम केलं मी. सोमनाथ अण्णा आहे. ओंकार शिवांची मात्र गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा या ठिकाणी दिल्यात. कोण दुसरं म्हणून तुला म्हणलं कुठे गेले तुमचे दादांची गाडी चावी कुठे म्हणलं. इथे मात्र वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेत वाढ. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. ओंकार यांची मात्र सुरेख गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली. फक्त 5 धावा दिल्या होत्या. आता या षटकामध्ये पहिला चेंडू मात्र या ठिकाणी वाईट दिलाय. वापरायचे का तुला? इथे मात्र स्टेप आउट होऊन चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू हलकासा टॅप त्याला केला गेलाय आणि 2 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्या आहेत. त्या 2 धावाबरोबर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर ते 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 2.1 षटकांचा खेळ समाप्त. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 16 मिनिटं अजून बाकी आहेत. अजून या 16 मिनिटांमध्ये जवळजवळ 3.5 षटकांचा खेळ संपवायचा आहे. मुंकडींचा प्रयत्न या ठिकाणी ओंकार यांनी केला, परंतु तो फलंदाज त्या ठिकाणी स्वस्थळी आउट 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 आहे. फलंदाज आउट आहे. मंकडींचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झाला. त्याला बी वन टाइम अंतिम पाहिजे. एकदा असं करून परत असं तसं नाही का? वन टाइम शर्ट घ्या तुमचे आणि फॉर्म करायला सगळ्यांना करायला. विनू मंकड यांनी प्रथमतः सांगायची गरज आहे. हा शोध लावला, कारण त्यांच्या गोलंदाजीवर पहिल्यांदा या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मंकडिंग विकेट दिली गेली आणि त्यानंतर बऱ्याचशा गोलंदाजांनी आतापर्यंत अशा पद्धतीने आऊट या ठिकाणी केलं गेलं आहे. हो हो हो, चांगला प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला, परंतु षटकार या ठिकाणी वसूल झाला आहे. 6 धावा वसूल झाल्यात. तुम्ही कुठं ह्याच्या पहिले कुठं होते? कुठं टुर्नामेंट कोणत्या? जेजुरी वाईटचा इशारा. मागच्या महिन्यात केला आम्ही. कामाच्या आधी ह्या कामाच्या आधी आम्ही घरी होतो. ह्या कामाच्या आधी ह्याला होतो श्रीगोंदा तिकडं बिग बेस्ट सेवन
33 धावा धावफलकावरती लागल्या. 3 चेंडूंचा खेळ संपला. मी ते म्हणतोय तुला प्लेअर घेतलं 14 ती वेळा नाही आली ती आले होते इथे मात्र जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषे पार. पुन्हा आला एक षटकार. का 39 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावाबरोबर 40 पार स्कोर गेलाय. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकानंतर 41 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला स्कोर या ठिकाणी म्हणता येईल. एक फलंदाज मात्र या ठिकाणी बाद आहे. एका फलंदाजाला एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलाय. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 11 मिनिटांचा खेळ बाकी आहे. 11 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची किंवा जर 11 मिनिटांमध्ये 3 षटकं नाही संपली, जेवढे चेंडू राहतील जेवढे षटकं राहतील त्या पुढच्या षटकासाठी त्या चेंडूसाठी तुमचा एक अतिरिक्त खेळाडू म्हणजे एक खेळाडू जे 5 बाहेर असतील ते 4च बाहेर असतील. म्हणजे एक खेळाडू तुमचा इनफिल्डमध्ये घेतला जाईल, 30 यार्डमध्ये घेतला जाईल. स्कोर किती झालाय सर? 41 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र फिल्डरला त्या ठिकाणी चकवा देऊन चेंडू जाईल सीमारेषेकडे. चेंडू मात्र अडवण्यात त्या ठिकाणी यश आला. किती धावा होतील? तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव होईल का? इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न. जोरदार त्या ठिकाणी थ्रो केलाय. मात्र या ठिकाणी 3 धावा वसूल होतील. स्वप्नील पवार यांची गोलंदाजी, मच्छिंद्र काळे यांची फलंदाजी. मच्छिंद्र काळे यांना साथ देत आहेत ते सुयश गाडे. इथे मात्र 9चा इशारा. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट आणि त्या चेंडूवरती करतील का फलंदाज सुयश गाडे? त्या चेंडूला सुपर हिट. बघूया आपण काय होतं या चेंडूवरती. सुपर हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. चेंडू मात्र झेल घेतलाय परंतु या ठिकाणी फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज त्या ठिकाणी नाबाद असणार आहे. खायचा आवाज येतोय तुमचा.
कुठे एवढा जागेवर झाला आहे 46 धावा धावफलकावरती लागल्या. 3.4 षटकांचा खेळ समाप्त आहे. लाईव्ह सामन्याचं प्रक्षेपण आपण पाहतोय. जानता राजा दिवे विरुद्ध शिवप्रेमी प्रतिष्ठान पवारवाडी यांच्यामध्ये रंगलेला हा सामना, यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना अतिशय अटीतटीचा सामना. तिसरा सामना या दिवे लीग 2025 मधील आहे. बॅट्समनला विनंती आहे लवकरात लवकर जायचं आहे. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद करण्यात मात्र यश आलं. स्वप्नील पवार यांची गोलंदाजी त्यांनी आऊट केलंय ते मच्छिंद्र काळे या फलंदाजाला. मच्छिंद्र काळे यांनी मात्र चांगली फलंदाजी दाखवून दिली आहे. इथे मात्र सुरेख अशी फलंदाजी आपण पाहिली. या फलंदाजीवरती षटकार आलेला आपण पाहिला. आदेश काळे यांची फलंदाजी. दुसऱ्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी षटकार वसूल केलाय. 4 षटकानंतर 53 धावा फलकावरती लागल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं संपवायचे. अन्यथा पेनल्टी या स्वरूपात तुम्हाला एक प्लेअर तुमचा आतमध्ये घ्यावा लागणार आहे. त्रेपन्न धावा फलकावरती लागल्यात. इथे मात्र सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. ते गोलंदाज स्वप्नील यांची मधलं गोलंदाजी. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. इथे मात्र चौकार वसूल केला गेलाय. पुढच्या चेंडूवरती वाईट, त्यानंतर चौकार. म्हणजे धावा वाढत चालल्यात. नाही तेव्हा स्कोर वाढलाय. पवार साहेब तेवढं अपडेट करा. इथे मात्र चेंडू मात्र जोरदार या ठिकाणी पळला गेलाय. चेंडू मात्र पकडण्यात अपयश मात्र फिल्डरला आलाय. 2 धावा त्याबरोबर वसूल केल्या गेल्यात. स्कोर काय आलाय? अमोल क्षीरसागर. इथे मात्र फुलटा चेंडू वळवलाय. चेंडूला दिशा दिली. चेंडू जाईल षटकारासाठी 6 धावा. त्याच्या अगोदर एक बॉल डॉट आहे. 66 धावा फलकावरती लागल्यात. 4.4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र नोचा इशारा. पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा या ठिकाणी. फ्री हिट या ठिकाणी असणार आहे.
67 धावा फलकावरती लागल्यात. सुयश गाडे यांनी मात्र चांगली फलंदाजी या ठिकाणी दाखवून दिली आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल तो सी बारेचे पार देऊन जाईल चौकार. 4 धावा. एकाहत्तर धावा धावफलकावरती लागल्यात. किती मॅच तिसरी त्याच्यानंतर 5-5 ओव्हरची मॅच इथे मात्र चेंडू हवे. फिल्डर अंडर इट. पुन्हा एकदा या ठिकाणी फिल्डरने मात्र माती खाल्ली आहे. चेंडू अडवण्यात मात्र यश आले परंतु ड्रॉप या ठिकाणी केलाय. चेंडू मात्र सोडून दिलाय. फलंदाजाला पुन्हा एकदा यश दिलाय. वारंवार त्याच चुका या ठिकाणी घडतात. 5 षटकानंतर 73 धावा या दिवे प्रीमियर लीग 25 मधील शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. 6 चेंडू संपवायचे अन्यथा तुमचे काही प्लेयर तुमचा एक प्लेयर आतमध्ये घेतला जाईल. पाणी एकदाच असते. पाणी 2-2 वेळा घेतले त्यांनी. 4 ओव्हरलाच पाणी ठेवायचं एकदा. सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्व टीमला विनंती आहे, 4 षटकं संपल्यानंतर तुम्ही पाणी देऊ शकता. परत मध्ये मध्ये पाणी द्यायला कोणी जायचं नाही अन्यथा तुमचे काही चेंडू कमी केले जातील. इथे मात्र चांगली फलंदाजी आपण पाहतोय. चांगला आढाव त्या ठिकाणी केला गेला. एका धावीत त्या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. चौऱ्याहत्तर धावा तो फलकावरती झाल्यात. इथे मात्र निर्धावाचा चेंडू. 5.2 षटकानंतर 74 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू शिल्लक आहेत. टायमरचा जर विचार केला तर 30 सेकंद अर्धा मिनिट बाकी आहे. इथे मात्र 9चा इशारा. फ्री हिटचा चेंडू. आता कशा पद्धतीने फलंदाज खेळून काढतील आणि गोलंदाज त्या पुढच्या चेंडूवरती काय करतील, कशी स्ट्रॅटेजी असणार आहे. इथे मात्र चेंडू जोरदार प्रहार. चेंडू बाहेर जाईल का? चेंडू मात्र सुरेख असा या ठिकाणी अडवला गेलाय. नो बॉलवरती काय होणार? नो बॉलवरती रनआउट होणार का? प्लेयर लोकांचं लक्ष पाहिजे. इथे मात्र लक्ष नव्हतं नो बॉल दिला. कॅच घेतला मात्र लक्ष नसल्या कारणाने त्याला वाटलं आऊट झाला, परंतु कशा तरी स्वरूपात त्या ठिकाणी आऊट करण्यात मात्र यश आलंय. रनआउटच्या स्वरूपात तो आऊट झालाय. विराज शेंडकर यांना मात्र यावं लागते मैदानामध्ये कारण या ठिकाणी विकेट पडली होती. सुयश यांची. इथे मात्र कॅच घेतला. इथे मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतो. ती गोलंदाज विजय यांची. टाइम अप झालाय तुमचा. एक प्लेयर आतमध्ये. एक प्लेयर आत घ्या. टाइम अप झालाय. गोलंदाजी टीमला विनंती आहे एक प्लेयर कोणीतरी आत जावा. 30 यार्डच्या आतमध्ये जायचं एका प्लेअरनं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मयूर झेंडे या ठिकाणी येत आहेत. ते फलंदाजीसाठी 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती किती धावा वसूल होतील? 76 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र पहिला चेंडू अंगावरती जोरदार प्रहार. इथे मात्र काही गरज नसताना या ठिकाणी थ्रो केले गेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे 1 धाव अतिरिक्त धाव या ठिकाणी वसूल केली जाईल. लेगबायचा असे 1+ ओरतोची 1 अशा 2 धावा या ठिकाणी आल्यात. म्हणजे बाईच्या 2 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्यात.
78 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू असणार आहे. कुठे बरं किती वाजता येणार रे? येता नाही ना बाटल्या पाण्याची बाटल्या आणा ना. इथे मात्र फलंदाज या ठिकाणी आउट होईल. नाही पाणी प्यायला आहे पण ते बॉलचं हे त्यांना विकेटला सोडायला लागते. प्रदीप सतपळे म्हणा 79 धावा फलक करण्यासाठी करावे लागणार आहेत. शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी यांच्यासाठी आव्हान असणार आहे ते 79 धावांचं. आत्ताच्या जे आजच्या मॅचेस झाल्या त्यामधील जे दिवे प्रीमियर लीग 2025 मधील हायेस्ट स्कोर आतापर्यंत जर बघितला आपण तर 78 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्या आहेत. प्रदीप सतपळे कॅप्टन काळेवाडी. प्रदीप सतपाळे आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. प्रताप नाना कॅप्टन आणि शंभूराजे प्रतिष्ठान टॉच उडवण्यासाठी. प्रताप नाना 11 आणि शंभूराजे प्रतिष्ठान दिवे दोघांनी पुढच्या मॅच साठी यायचं. टॉस सोडून घेणार आहोत आपण. शंभूराजे प्रतिष्ठान वर्सेस प्रताप नाना 11. दोनही संघाच्या संघनायकाला विनंती आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. आयोजकाशी संपर्क साधायचा. शंभूराजे प्रतिष्ठान वर्सेस प्रताप नाना 11 यांचा पुढचा सामना असणार आहे. हा चला फिल्डिंग लावा. टायमिंग लावला गेला या ठिकाणी. ठीक आहे जुने बॉल कुठे होते सर? ठीक आहे ठेवून येतं काय एका पिशवी. प्रताप नाना 11 वर्सेस शंभूराजे प्रतिष्ठान दिवे यांच्यामध्ये पुढचा सामना रंगणार आहे. बोला की पडली. आम्हाला बी तसलंय पुणेकर फरसाना आम्हाला काय ना मंदार ए मंदार ए मंदरे घेऊन जा. ते मंदराला बी आवाज मंदरे सर बाटला आहे करा का भाऊ देवस की जारगी बसाय. हॅलो ऐका ना ते सर येणार होते.
इथे मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी जोरदार प्रहार केला गेला, षटकार दिला गेला, षटकार मारला गेलाय, 6 धावा वसूल केले गेल्यात. हा सर नमस्कार. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू जाईल पुन्हा एकदा देऊन षटकार, 6 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती षटकार वसूल केले गेले आहेत. आणि जे आव्हान 79 रनांचं जे आव्हान आहे, 79 रनांचं जे आव्हान आहे, ते आव्हान आम्ही किती लिहिले या पार करू हे दाखवून दिलं फलंदाजांना. मान्य कुणालजी पवार इथे मात्र मैदानात काहीतरी वेगळं घडलं गेलं, परंतु त्या ठिकाणी कॅच मात्र घेतला नाही. मान्य कुणाल पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचाही या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रताप नाना 11 वर्सेस शंभूराजे प्रतिष्ठान वर्सेस प्रताप नाना 11 या संघामध्ये पुढचा सामना होणार आहे. छापा इज द कॉल. प्रताप नाना 11 काय प्रताप नाना 11 ना हो काय घेतले. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे यांनी मात्र नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले गेले प्रताप नाना 11 या संघाला बॅटिंगसाठी. कुणालजी पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. इथे मात्र सुरेख गोलंदाजाकडनं आपण पाहतोय नागेजी बडेकर. एका षटकामध्ये 14 धावा या ठिकाणी वसूल झाल्या गेल्या. नागेश यांच्याकडे जर यांची गोलंदाजी जर आपण बघितली तर मला अँड्रू फ्लिंटॉफ यांची आठवण झाली, कारण त्याच पद्धतीने हाताचा एक हात वरती एक हात खाली स्कोर झाला तो 14 धावा. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आकाश कुठे गेले, आकाश पवार स्कोरर 15 बोला ना 15 धावा धावफलकावरती लागल्यात. एका षटकाचा खेळ संपला. 30 चेंडू 64 धावांची अजूनही गरज आहे. इथे मात्र चेंडू हवे, चेंडू जाईल देऊन चौकार, 4 धावा. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज मात्र या ठिकाणी सोमनाथजी झेंडे सज्जाद. पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र आलाय. योगेश काळे आणि ओमकार कटके हॅलो इथे मात्र फुलर लेन चेंडू. या चेंडूवरती मात्र फक्त 1 धाव. निर्धावाचा चेंडू या ठिकाणी आलाय. निर्धावाचा चेंडू. 27 चेंडू 60 धावांची गरज आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल झाला, परंतु पुढच्या
2 चेंडूवरती मात्र या ठिकाणी डॉट चेंडू टाकण्यात त्यांना यश आलंय. सोमनाथजी झेंडे गोलंदाजी मार्कवर पण त्यांना पाहतो. फलंदाजीसाठी सज्ज आहेत ते योगेशजी काळे, त्यांना साथ देत आहेत ते ओमकारजी कटके. इथे मात्र फुलरले चेंडू मात्र टोलवण्यात यश आले, परंतु त्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव त्या ठिकाणी वसूल करता आली आहे. अशा पद्धतीने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा 5 धावा या ठिकाणी वसूल झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला. 20 धावा धावफलकावरती लागल्या. 26 चेंडू 59 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची आताशबाजी करणं गरजेचं आहे. चौकार षटकार वसूल करावे लागणार आहेत तर आणि तरच 79 धावांचं जे आव्हान आहे ते पूर्ण करता येईल. इथे मात्र जोरदार अपील, परंतु अंपायरने मात्र या ठिकाणी फेटाळलाय. निर्धावाचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी संपन्न झालाय. 25 चेंडू 59 धावांची गरज आहे. षटक नंबर 2 चालू आहे. इथे मात्र ओमकार यांच्यासाठी टाकलेला चेंडू, सोमनाथ यांचा चेंडू मात्र त्या ठिकाणी चुलवला गेलाय. चेंडूला टॅप केला गेलाय आणि त्याबरोबर 1 धाव त्या ठिकाणी वसूल झाली आहे आणि या एका धावाबरोबर 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 24 चेंडू 58 धावांची गरज आहे. म्हणजेच रिक्वायर रन रेटचा जर विचार केला आपण तर जवळजवळ 14.5चा रिक्वायर रन रेट आहे. करंट रन रेटचा जर विचार केला आपण तर 10.5चा हा करंट रन रेट आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14 ते 15 धावा कराव्या लागतील आणि त्यासाठी कमीत कमी 2 बाउंड्री आणि 2-3 पळून रन असे करावे लागणार आहेत तुम्हाला. मग आता योगेश करतील की ओमकार करतील? प्रहार तर एकाला करावा लागणार आहे. दोन्ही बाजूने अटॅकिंग खेळ खेळावा लागणार आहे. अटॅकिंग करावं, फलंदाजीचा अटॅक त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण एका षटकामध्ये 14 ते 15 धावा तुम्हाला वसूल करायच्या. अजूनही 4 षटकं बाकी. 4 षटकामध्ये तुम्हाला 58 धावा वसूल करायच्यात. इथे मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा होतील का? 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी वसूल झाल्यात. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 23 चेंडू 56 धावांची गरज. ओमकार कटके आणि योगेश काळे. ओमकार यांनी मात्र चांगली फलंदाजी केलेली आपण पाहतोय. 2 षटकार वसूल केलेत. 8 चेंडू 16 धावांवरती ते खेळतात. इथे मात्र चेंडू हवे, फील्डर अंडर इट, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो की काय? जोपर्यंत चेंडू त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. 2 धावा त्यामध्ये तोपर्यंत वसूल केल्या गेल्यात. ओमकारजी कटके यांनी 9 चेंडू 18 धावा वसूल झाल्यात. 2.2 षटकानंतर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 22 चेंडू 54 धावांची गरज आहे. ओमकारजी कटके, योगेशजी काळे यांची फलंदाजी. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. तिथे मात्र एका धावीत समाधान मानावं लागणार आहे. अशाच छोट्या धावा ज्या ठिकाणी धाव होणार नाही अशा ठिकाणी धावा घ्याव्या लागणार आहेत. चौकार षटकार वसूल करावा लागणार आहे आणि तेव्हा कुठे आपल्याला 79 धावांचं जे अवाढव्य जे आव्हान आहे ते आव्हान त्या ठिकाणी पूर्ण करावं लागणार आहे. 21 चेंडू 53 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आविष्कार. इथे मात्र चेंडू जाईल का? सीमारेषे पार चेंडू जातोय. 1-2 बाउन्स, चौकार, 4 धावा. योगेशजी काळे यांची फलंदाजी पुन्हा एकदा भरात येते. 2 चौकार वसूल केलेत. 6 चेंडू 10 धावा त्यांनी वसूल केल्यात. बॅटिंगला कोण आहे? योगेश काळे दिले त्यांनी. काय माहिती त्यांनी तर टाकला असेल. इथे मात्र निदावासा चेंडू टाकण्यात मात्र यश आलं गोलंदाज आविष्कार यांना.
इथे मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार, चेंडू जाईल, दोन षटकार 6 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी कोल्हापुरी तडका देऊन दिलाय. तो गोलंदाज आविष्कार यांच्या गोलंदाजीवर योगेश काळे यांनी 36 धावा फलकावरती लागल्यात. 18 चेंडू 46 धावांची गरज आहे. 18-43 18 चेंडू 43 धावांची गरज. शिवप्रेमी पवारवाडी वर्सेस जानता राजा प्रतिष्ठान दिवे यांच्यामध्ये रंगलेला हा सामना. अठरा चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे. अठरा चेंडू 46 धावांची गरज. इथे मात्र कॅच या ठिकाणी ओमकार प्रत्येक शिंदे आहे का येऊ फॉर्च्युनर वाळा का इथे मात्र चांगली गोलंदाजी सुरेख असा कॅच या ठिकाणी घेतला गेला. ओमकार काळे यांना मात्र या ठिकाणी शांत करण्यात यश आलं. सॉरी, ओमकार कटके यांना मात्र या ठिकाणी शांत करण्यात यश आलं. स्वप्नील पवार या ठिकाणी आले ते फलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ते सोमनाथजी झेंडे. इथे मात्र चेंडू हवे, चेंडू जाईल सीमारेषे पार, षटकार देऊन 6 धावा. 42 धावा धावफलकावरती लागल्या. स्वप्नील यांनी मात्र पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार, पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल केलाय. कारण त्यांना माहिती अजून 16 चेंडू 37 धावांची गरज आहे आणि अशीच फटकेबाजी आपल्याला करावी लागणार आहे. अशा फटकेबाजी जर आपण केली तर आणि तरच आपण चांगल्या पद्धतीनं हा सामना जिंकू शकू. कारण आयोजन नियोजनामध्ये आपला खूप मोलाचा वाटा आहे. इथे मात्र अपील, परंतु अंपायरनं मात्र ते अपील फेटाळलंय. 3.3 षटकानंतर 42 धावा 3.3 षटकामध्ये 42 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलाय. 15 चेंडू 37 धावांची गरज. इथे स्टेप आउट होऊन मारलेला फटका मात्र जाईल, देऊन षटकार 6 धावा. स्वप्नील पवार यांची मात्र फलंदाजी जबरदस्त आहे. 3 चेंडू मध्ये 12 धावा वसूल केल्यात. 2 षटकार वसूल केल्यात. चौदा बॉल 31 रन. स्वप्नील पवार यांना मात्र अशाच पद्धतीनं फटकेबाजी करावी लागणार आहे. कारण 14 चेंडू 31 धावांची गरज आहे. 5 फटक्यांची गरज आहे. 5 बहारदार षटकारांची गरज आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. 14 चेंडू शिल्लक आहेत. स्वप्नील यांच्याकडे जर बघितलं तर अगदी लहानसा वाटणारा स्वप्नील, परंतु षटकार जर त्याचे बघितले तर जबरदस्त उत्तुंग असे षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिले. इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मिसहिट झाला आणि निर्धाव चेंडूचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहिलं. 48 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
इथे मात्र निर्धावाचा चेंडू टाकण्यात पुन्हा एकदा यश आलाय. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 31 धावांची गरज आहे. मग हे 31 धावा किती वेळात येतील की अजून काही होईल. इथे मात्र योगेश उर्फ रुश्री यांचा मात्र जोरदार प्रहार. चेंडू जाईल पुन्हा एकदा. देऊन षटकार 6 धावा दिल्यात. 6 धावा वसूल झाल्यात. 9 चेंडू 22 धावावरती जे ऋषी काळे खेळतात. 2 चौकार 2 षटकार मारलेत. असेच अजून 2-3 फटके गरजेचे आहेत. 11 चेंडू 25 धावांची गरज आहे. इथे मात्र 2 धावा वसूल केल्या गेल्यात. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. 4.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडू 23 धावांची गरज आहे. असून असे 2-3 फटक्यांची गरज आहे जे 2-3 फटके मॅच मध्ये पुन्हा घेऊन येतील ते बॅटिंग संघाला. इथे मात्र गोलंदाज नागेजी बडेकर यांना मात्र मानलं पाहिजे. जी यांची गोलंदाजी स्टाईल आहे ती अँड्रू फ्लिंटॉफ यांच्यासारखी दोन्ही हात वर करून जी गोलंदाजी केली जाते आणि ते सुरेख गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतो. पहिलं षटक जरी बघितलं आपण तरी चांगलं षटक त्यांच्याकडनं टाकलं गेलं होतं. इथे मात्र चेंडू हवेत होता. चेंडू हवेत आहे. चेंडू मात्र या ठिकाणी टिपला जाईल. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता आणि त्या ठिकाणी फिल्डरनं मात्र कॅच घेतला गेलाय आणि इथे मात्र योगेश यांना माघारी परतावं लागणार आहे. युरोसी यांना माघारी परतावं लागणार आहे. आता मात्र फलंदाजीसाठी कोण येणार कारण अजूनही 9 चेंडू 23 धावांची गरज आहे. 2 ते 3 बाउंड्रीज चांगल्या मोठ्या बाउंड्रीज या ठिकाणी येणं गरजेचं आहे. षटकार येणं गरजेचं आहे. नऊ चेंडू 23 धावांची गरज आहे. आठ 23 असं समीकरण असणार आहे. बडेकर यांची मात्र चांगली गोलंदाजी आपण यांना या ठिकाणी पाहिली. फक्त एका धावे त्या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. अजूनही 7 चेंडू 22 धावांची गरज आहे. इथे मात्र षटकार जर आला तर मॅच अजून ऑन आहे. षटकार जर नाही आला तर मात्र मॅच हळूहळू जानता राजा इथे मात्र 2 धावा होतील की 3 होतील, 3 होतील की 4 होतील. 2 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्या आहेत एका षटकामध्ये. म्हणजे अजून 20 धावांची गरज आहे. शेवटचा षटक असणार आहे. 20 धावांची गरज आहे. छपरी प्रोफेशनल चार मिनिटं शिल्लक राहिली आहेत. एक षटक संपवायचे 4 मिनिटांमध्ये. 59 धावा धावफलकावरती लागल्या. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलेत. फलंदाजीसाठी स्वप्नील आणि अमोल दोघांना मात्र 20 धावा करायच्यात. गोलंदाजाला 20 धावा वाचवायच्यात. सुयेशजी गाडे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. सुयेश गाडे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. 20 धावाच्या आत त्यांना रोखायचं आहे. 20 धावा करायच्यात. 20 धावा करायच्यात.
शेवटचं षटक असणाऱ्या 20 धावांची गरज आहे. गुड्ड्या देणार आहे माराय तुम्ही बघा देणार लिहून देतो इथे मात्र वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेत वाढ. 6 चेंडू 19 धावांची गरज. आउट झालं का? आपल्याला त्या पोरांना कळलं तरी वाटतं. इथे मात्र आउट घेण्यात त्यांना यश आलं. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज त्या ठिकाणी वाचणारा. वाईट चेंडूवरती 10वा या ठिकाणी झाला गेला. काय लिहितोय ओळखून सांगा की नाही नाही सजेशन मग घेतो सांग चल सांग नाही तुझा भाऊ होता बरं परत लिहित होता काय लिहिले मेरा यसू 6 चेंडू 19 धावांची गरज. सॉरी भाई केवढा बाई तुला कट का पडा ना 3 महिने झाले काय तर दिसलं मांडी इथे मात्र चेंडू हवे. चेंडू मात्र फिल्डरच्या थोडासा पुढे. फिल्डर पासून दूर. चेंडू जाईल का देऊन चौकार. 4 धावा. इथे मात्र वेलकम बाउंड्री फॉर द शिवप्रेमी प्रतिष्ठान पवारवाडी. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. अजूनही 2 फटक्यांची गरज आहे. जोरदार 2 फटके त्यानंतर 2-3 धावा अशा 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. 2 जोरदार फटके जर आले तर मॅच अजूनही पवारवाडीकडे जाईल. रोहन कटके शोभ याव चार चेंडू 15 रनांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे कारण त्या ठिकाणी स्वप्नील मैदानात आहे. स्वप्नील यांना मात्र चांगले 2-3 फटके या ठिकाणी देऊन द्यावे लागतील. 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये 3 षटकारांची गरज आहे. ते 4 चेंडू निर्णायक 4 चेंडू या निर्णायक 4 चेंडूवरती कशा पद्धतीने धावा होतील की रोखलं जाईल. ओहो इथे मात्र फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. जोरदार कट आणि त्याचा रिझल्ट मात्र या ठिकाणी आलाय. तो स्वप्नील यांना माघारी परतावं लागते. 3 चेंडू 15 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असणार आहे कारण या चेंडूवरती जर षटकार आला तर पुढील 2 चेंडूवरती बॅक टू बॅक षटकार घेऊन मॅच संपू शकतो. परंतु हा एक सुरेख चेंडू आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा जानता राजा प्रतिष्ठान दिवे यांची सरशी होईल. आता 50-50 आपण म्हणूया कारण ह्या चेंडूवरती जर षटकार आला, अजून एक चेंडूवरती 2 चेंडूवरती षटकार आले, नो किंवा वाईड काही गेला, फ्री हिट जर भेटला त्यावरती चौकार षटकार आला तर अजूनही मॅच ऑन आहे कारण शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही. सलग 3 नोबॉलची हॅट्रिकही आपण कधी कधी पाहिलेली आहे. आवाज जातोय माईक मध्ये आवाज. इथे मात्र 2-15 असं समीकरण असणार आहे.
अजूनही मॅच ऑन आहे, कारण नो बॉल षटकार आणि अजून काही होऊ शकतं. दोन बॉल 15 रनांची गरज आहे. त्याला खेळू दे जाऊ वा काय यार ए नको ना खेळू दे. एक एक महत्वाचा आहे गुड्ड्याला अजून इथे मात्र एक चेंडू 14 रनांची गरज आहे. इथे मात्र विजय झालाय तो जाणता राजा प्रतिष्ठान दिवे यांचा विजय या ठिकाणी संपन्न झालाय. काय